तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचे आमच्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. जूनचा हप्ता कुठल्या कुठल्या लाडक्यांना बहिणींना मिळाला नाही त्यांनी कमेंट करून सांगा. त्यांची कारणे काय आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, बऱ्याच लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता मिळालाच नाही. त्यामागची बरेच कारणे आहे. आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत होतो की आपण आपले ई-के-वाय-सी जर नसेल केलं तर ते करा. राशन कार्डला ई-के-वाय-सी करणे अतिशय बंधनकारक होते. आपल्याला खाते प्रत्येक महिन्यामध्ये अपडेट करणे सुद्धा आवश्यक होते. जूनमध्ये बहुतांश महिलांचे पैसे अडकले आहे आणि इथून पुढे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही आणि कदाचित त्यांना योजनेतून कमी करण्यात आली असे सुद्धा आपण समजू शकतो. जुलैचा हप्ता कधी येणार या संदर्भात आपण पुढे माहिती पाहू, परंतु तत्पूर्वी महत्त्वाची बातमी आहे त्या लाडक्या बहिणीसाठी ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही आहे. कारण बऱ्याच महिला या अजूनही या लाभापासून वंचित राहिल्या आहे. तर जूनमध्ये साधारणतः इथं बऱ्याच महिला जे लाभापासून वंचित राहिल्या त्यामागे प्रमुख कारणे जर काही असतील तर सर्वात महत्त्वाचं कारण आहे की ज्या लाडक्या बहिणींनी राशन कार्ड ई-के-वाय-सी केले नाही किंवा त्यांनी आपले खाते आधार लिंक केले नाही, खाते अपडेट केले नाही. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता शेवटची संधी आलेली आहे. 30 जुलैपर्यंत आपल्याला ही शेवटची तारीख आहे. जर या तारखेपर्यंत आपण राशन कार्ड ई-के-वाय-सी केले नाही, सर्वांचे आपण आधार लिंक केले नाही, खाते अपडेट केले नाही, तर येणारा जुलैचा हप्ता पुढचे कुठलेच हप्ते आपल्याला कोणत्याच प्रकारचे पैसे मिळणार नाही आहे. तेव्हा लाडक्या बहिणींनो, शेवटची संधी आहे. आपण नक्कीच हे काम करा. आता जो नवीन नियमावली शासनाने इथं आणला होता त्यामध्ये आपण स्वतः माहिती तपासा की खरोखरच आपण या योजनेच्या संदर्भामध्ये आपल्या हे जे काही नवीन नियमावली आली आहे यामध्ये आपल्या काही त्रुटी आहे का. सर्वात महत्त्वाचं त्यांनी सर्वात आधी सांगितले की कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तीला लाभ घेता येणार नाही. म्हणजे जर एका कुटुंबामध्ये 4 लाडक्या बहिणी लाभ घेत असतील तर त्यांना त्यापैकी कुठल्या तरी एकाच लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे. आणि सोबतच जर एकच राशन कार्ड आपल्याकडे आहे आणि त्या राशन कार्डमध्ये उदाहरणार्थ आपण 3 महिला लाभ घेत होत्या आणि 3ही लाडक्या बहिणींचे नाव त्या राशन कार्डमध्ये आहे आणि तो एकच राशन कार्ड आपण फॉर्म भरताना जोडलेला आहे. तेव्हा त्या राशन कार्ड संबंधित जी काही माहिती इथं जमा झाली आहे शासनाजवळ, त्या आधारावर आता एकाच लाडक्या बहिणींना इथं पैसे मिळतील. अर्थातच जो राशन कार्डमध्ये आपण आता जर इथून पुढे जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला राशन कार्ड वेगळं करावं लागेल, नवीन राशन कार्ड काढावं लागेल, जेणेकरून कुटुंब प्रमुख म्हणून आपले सुद्धा नाव वेगळे राहील. अर्थातच एक कुटुंब म्हणून आपण वेगळे इथं शासनाला दाखवू शकता आणि त्या अनुषंगाने वेगळे कुटुंब झाल्यावरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल. परंतु जर एकच राशन कार्ड आहे आणि त्यामध्ये सासूचं सुनेचं जर नाव असेल तर दोघांपैकी कोणाला एखादाच इथं लाभ मिळेल अशी शक्यता इथं वाटत आहे. अर्थातच ज्या काही लाडक्या बहिणी कमी झाल्या त्यामध्ये प्रमुख कारण हे सुद्धा असू शकतं. राज्य शासनाने जो निर्णय घेतला होता की आम्ही इथं लाडक्या बहिणींना कमी करू, पण कसल्या लाडक्या बहिणींना कमी करू की त्यांनी जे नियम सांगितले होते की कुटुंबामध्ये कोणी 4 चाकी वाहन असेल, त्यांच्या नावी सरकारी नोकरीमध्ये कोणी असेल, अंगणवाडी सेविका, शिक्षिका किंवा अदर काही ज्या काही नोकरी आहे सरकारी नोकरीमध्ये, याचा कोणी जर लाभ घेत असेल, वार्षिक उत्पन्न जर 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, अशा काही बऱ्याच गोष्टी त्यांनी यामध्ये सांगितल्या होत्या. वयाची सुद्धा इथं अट सांगितलेली आहे. तर या गोष्टी तर आहे. सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा आहे. सोबतच आता राज्यामध्ये बहुतांश लाडक्या बहिणी या ज्यांच्या नावे शेती आहे आणि त्यांना PM किसान योजनेचा लाभ मिळतो आणि मुख्यमंत्र्यांची जी योजना आहे राज्यातील मुख्यमंत्री सन्मान निधी योजना, या योजनेचा सुद्धा लाभ मिळतो. तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा कमी करण्याचा निर्णय इथं घेण्यात आला आहे. बहुतांश शेती ज्या लाडक्या बहिणीच्या नावी आहे त्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता, त्यांना या हप्त्याचे काही पैसे सुद्धा मिळाले होते. तर त्यांना आता इथून पुढं कदाचित पैसे मिळणार नाही. यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट की बऱ्याच महिला या अशा आहे की इतरही योजनेचा लाभ ज्यांनी मिळाला होता किंवा आतापर्यंत ते लाभ घेत आहे, मग त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल तर या योजनेअंतर्गत जर राज्यातील सरकारतर्फे आपल्याला किंवा केंद्रातील सरकारतर्फे जर पैसे मिळत असतील, या योजनेमार्फत आपल्याला त्याचा लाभ मिळत असेल तर आता आपल्याला कुठेतरी एकच योजनेमार्फत आपल्याला पैसे मिळणार आहे. या योजनेमध्ये आता शासनाने भरसुद्धा दिली आहे की ज्या काही योजनामध्ये आहे आम्ही वाढ करूया. जसं की आता दिव्यांगासाठी त्यांनी जे 1500 रुपये मिळत होते, 1500च्या ऐवजी आता 2500 रुपये प्रति महिना लागू केला आहे. त्यामुळे एकच कुठल्या तरी योजनेचा लाभ लाडक्या बहिणींनो तुम्हाला घ्यायला इथं मिळणार आहे. अर्थातच काही लाडक्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेचा ज्यांनी इथं लाभ घेत होता आणि लाभ मिळतही आहे, त्यांनी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला, त्यांना बरेच हप्त्याचे पैसे मिळाले. परंतु जून महिन्याचा जर हप्ता मिळाला नसेल तर त्यामागचं हे सुद्धा एक कारण असू शकतं. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे सरकारने इथं दिव्यांगासाठी जे 1500 रुपये महिना इथं योजना होती ना, त्यामध्ये वाढ करून 2500 रुपये करण्यात आलेलं आहे. तर हे सर्वांसाठी एक आनंदाची आणि अतिशय चांगली बातमी म्हणावी लागेल. यानंतर आपण पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा बघूया की जूनमध्ये ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळाले त्यामागचं एक कारण अजून एक महत्त्वाचं असू शकते. तर तो कारण आहे की जर आपण
आत्तापर्यंत राशन कार्डच जर ई-के-वाय-सी केलं नाही तर कायमस्वरूपी आपला हप्ता येणे तर बंद होणारच आहे. तत्पूर्वी आपलं राशन कार्डसुद्धा बंद होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आपले राशन कार्ड बंद न व्हावे आणि ते कायमस्वरूपी चालू असावे यासाठी ही शेवटची संधी आहे. वारंवार प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी हे सांगत आहे की तुम्ही आता राशन कार्ड ई-के-वाय-सी करा. इथून पुढं राशन कार्ड हे डिजिटल स्वरूपात येणार आहे. त्यामुळं संपूर्ण माहिती आपल्या इथं जो डाटा आहे तो जमा होत आहे. त्यासाठी आपण ई-के-वाय-सी करणे आवश्यक आहे आणि जुलैचा हप्ता तो नक्कीच येईल. कारण यात जर आपण सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित केल्या तर नक्कीच आपल्याला जुलैचा हप्ता, पुढचा हप्तासुद्धा मिळणार आहे. आता लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचं अजून एक आपल्याला या महिन्यामध्ये करून घ्यायचं काम आहे. ते म्हणजे पुन्हा एकदा काही लाडक्या बहिणींचे मागच्या 2 महिन्यापासून काही लाडक्या बहिणी 3 महिन्याचे हप्ते आलेच नाही आहे. तर अशा काही लाडक्या बहिणी आहे ज्यांनी फॉर्म तर भरला आहे. सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत वाट बघत आहे. अनेक महिला आम्हाला कमेंटसुद्धा करत आहे की सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकही हप्ता आम्हाला मिळाला नाही. तर त्या हप्त्याचे पैसे कधी मिळतील किंवा मिळणार की नाही याबद्दल आता एक मोठा प्रश्नचिन्ह इथं निर्माण होत आहे. तर लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत सुरुवातीपासून एकही हप्ता मिळाला नाही तर त्यांना त्यांना या हप्त्याचे पैसे, या योजनेचे पैसे मिळतील का याची गॅरंटी आम्ही सुद्धा देऊ शकत नाही. या संदर्भात काही माहिती असेल तर नक्की देऊ. तर भेटूया आमच्या चॅनलमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.